ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे आणि कुंडलिकराव जगताप यांच्या निधनाने राजेंद्र नागवडे आणि आमदार राहुल यांच्यावरील छत्र हरपलंय। मी जिवंत आहे तोपर्यंत नागवडे आणि जगताप कुटुंबियांबरोबर खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी दिली। राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या 85व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत भोस अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी बोलताना भोस म्हणाले की तालुक्याला घोडकुकडीचं पाणी मिळवून देण्यासाठी बापूंनी मोठा संघर्ष केला। बापूंना उभ्या महाराष्ट्रात सहकारी कारखानदारीत मोठा मान होता। बापूंच्या निधनानं भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। येथून पुढच्या काळात मी आणि भगवानराव पाचपुते कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत, असं जाहीर करताना भोस यांनी नागवडे आणि जगताप कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली। या ठिकाणी बापूला जाऊन 4 महिने झाले आणि 10 वर्ष बापूचे या ठिकाणी वाढदिवस साजरा होत होता आणि 11व्या वर्षी 11वा वाढदिवस बापू नसताना आज बापूची जयंती साजरी करण्याची वेळ तुमच्यावर आमच्यावर आहे। जन्म म्हटलं की मृत्यू आठवळे, मृत्यू कोणाला टळलेला नाही, त्याप्रमाणे बापूला जावं लागलं। खरं तर माझ्या अगोदरच्या अनेक कार्यकर्त्यांनी बापूच्या जीवनातल्या सहकार्यातल्या आणि शैक्षणिक क्षेत्रातलं काम किती मोठं आहे आणि कशा पद्धतीने हा तालुका उभं करण्याचं काम गेले बापूंनी 40-50 वर्ष केली। खरं तर बापूंनी या तालुक्यामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम उभं केलं आणि घोडचं पाणी खऱ्या अर्थाने विसापूरमध्ये सोडण्याचं काम, ज्यांचं आता 4 दिवसापूर्वी निधन झालं ते आदरणीय कैलासवासी शिवाजीराव देशमुख, त्यावेळेस ते इरिगेशन मंत्री होते आणि गांधी नावाचे चीफ सेक्रेटरी होते इरिगेशनचे। त्या मीटिंगला मी पण बापू बरोबर हजर होतो। गांधी हे सचिव चीफ सेक्रेटरी होते। 1 तास ते या कामाला कबूल नव्हते, पण बापूचा आग्रह आणि शेवटी शिवाजीराव देशमुखांना सांगावं लागलं की गांधी साहेब, कुकडीचं पाणी विसापूरमध्ये सोडायचं, कसं सोडायचं ते तुम्ही मला सांगू नका, ते सुटलं पाहिजे। आणि शेवटी तो निर्णय झाला, त्याचा साक्षीदार मी। या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे, कार्यकर्ता त्याचा प्रपंच मोठा झाला पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं काम बापूंनी या ठिकाणी केलं। आमदार राहुल जगताप म्हणाले की तालुक्यातील सर्वसामान्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ देण्याचं काम बापूंनी केलं। बापू जरी आज आपल्यात नसले तरी बापूंचे विचार, प्रेरणा आणि आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहेत। उद्याच्या काळात जर कोणी नागवडे कुटुंबियांवर घाव घालण्याचा प्रयत्न केला तरी तालुक्यातील सामान्य जनता ढाल बनून नागवडे कुटुंबियांचं रक्षण करेल, असं आमदार म्हणाले। आदरणीय बापूंच्या 85व्या जयंतीच्या निमित्तानं बोधे सरांचं या ठिकाणी जीवन त्यांना कळाले होई मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना घ्यायचं, पण निश्चित स्वरूपात बापूंच्या आठवणी, बापूंचे संस्कार हे आपल्या सर्वांच्या मनात जशाच्या तशा। आदरणीय बापूंनी आपलं जीवन जगत असताना नेहमी सहकारी चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातला माणूस उभा करण्यासाठी प्रयत्न केला। सहकाराची चळवळ एका बाजूला वाढवत असताना शिक्षण संस्थेचं सुद्धा जाळं त्या ठिकाणी नेहमी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि या शिक्षण संस्थेच्या जाळ्याच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची मुलं त्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध करून दिलं। गोरगरीब मुलांना त्या ठिकाणी शिक्षक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागेवर त्या ठिकाणी पदांवर नोकरीची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली आणि म्हणून आपली हयात ज्यांनी कुठल्या पदाचा, कुठल्याही विषयाचा विचार न करता सर्वसामान्य माणसाला मोठं करण्याचं काम केलं, असे आज आपल्या सर्वांचं दैवत बापू आज आपल्यात खऱ्या अर्थानं नाहीत। ज्येष्ठ साहित्यिक तथा सुप्रसिद्ध कादंबरीकार प्राध्यापक वबा बोधे म्हणाले की सुस्तावलेल्या समाजाला जागं करण्याचं काम आजचं मराठी साहित्य करतंय। आजही काही समाज घटकांमध्ये शेतकऱ्यांबद्दल चुकीच्या धारणा आहेत,
बापू हे गांधीवादी विचारांचे नेते होते. अशी माणसं लाभणं हे सर्वांचं सौभाग्य होतं. बापूंनी सहकारी, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठ्या जिद्दीनं काम केलं. समाजहित डोळ्यासमोर ठेवून काम करताना जीवनाकडे आनंदानं बघायला शिका आणि जीवनात प्रेम करा. हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल. मराठीकडं माणसं पाठ फेल होतील असं कधी कधी वाटत राहतं. फार गमतीदार माणसं वाटायला येतात. मी पहिलीच्या वर्गात असताना एकदा खिडकीतनं बाहेर बघत होतो. गुरुजी शिकवत होते आणि गुरुजी आले मला मारायला सुरुवात केली. काय बघतो खिडकीतनं बाहेर? मी म्हणलं लिंबाच्या झाडावर माकड बसली. गुरुजी म्हणले मोर काय, माझ्याकडे बघ मग कळेल माकड कसा असतो. सगळा वर्ग हसायला लागला. गुरुजीने मला सोडलं आणि बाकीची धुटकून काढली. मी कधी कधी ते गुरुजी आजही मला भेटतात. नमस्कार करून उभा राहतात. त्या काळात कुत्र्यासारखं मारायचं. मला वाईट वाटतं. ते खरं म्हणजे कधी वाटतं नमस्कार सुद्धा यांना करू नये. कारण विद्यार्थ्यांना मारण्यापलीकडं काही आहे हे त्यांना माहीतच नव्हतं. म्हणजे मारण्याच्या पलीकडंही एक शब्दांचा प्रदेश शिल्लक उरतो याची जाणीवच नसलेले शिक्षक. आणि काही शिक्षक खूप चांगले आहे लक्षात घ्या. विद्यार्थ्यांना समजावून घेणारे वगैरे, प्रतिकूल परिस्थितीची टक्कर देत देत उभा राहणारी जी मुलं असतात ना, शेवटी काय आहे शिक्षक काय आणि आपले पालक काय. मला तर नेहमी वाटतं की आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, आपण आपलं अंगण स्वच्छ ठेवतो, आपण आपली बाग स्वच्छ ठेवतो, घरातल्या साऱ्यांची कपडे आपण स्वच्छ ठेवतो, पण ओठातली वाणी आपण स्वच्छ ठेवतो का? नाही. तिकडं सतत आपण दुर्लक्ष करत राहतो. खरं म्हणजे आपल्या ओठातली वाणी अमंगळ असता कामा नये. अलीकडं लोकांना शिवीशिवाय जमतच नाही. काय भयानक शिव्या पूर्वी द्यायच्या. आमची आई तर 3-3, 4-4 ओळींची शिवाय द्यायची. माझ्या पुस्तकात मी लिहून ठेवले. आमच्या आईची शिवी म्हणजे कसं, पहिलं वाक्य तुझा उचलला मोडदा, दुसरं वाक्य तुला जाळाय नेला धाडाधाडा किसनाबाईवर. आता मी एक विचार करतो की ती जी बोलत असेल, मला आज ते साहित्य वाटतं. हे लक्षात घ्या. याचं कारण मला जे मॅटर लागतं ना लेखनासाठी ते आमच्या आईनंच पुरवलं. मला एक जाणवलं की प्रचंड ताकद त्यांच्या शब्दामध्ये आहे. आमच्या आईला म्हटलं एवढ्या बायका पंढरपूरला जातात, तू का जात नाही? ती मला म्हणली कशाला जायचं, देवाच्या दारात मळण भक्ताच्या घरात शिळ. एकाच वाक्यात ही ताकद आहे लक्षात घ्या. मी झोपून वाचायचो नाही म्हटली जेवायला तर मी म्हणायचो इथंच जेवण आण. झोपूनच जेवायचो. तर आई मला म्हणायची रपाटा पाटीत घालायची आणि म्हणायची राजा विलासी आणि कांद्याचं टोपलं पलंगापाशी. हे सहज बोलत असे बघा. हे कुठून येत असेल? माझी बहीण तोंडाला पावडर लावायला लागली ना 5-6 वर्षाची मुलगी, तर आमची आई म्हणायची कशाला पावडर लावती, नाक नाही जाग्यावर नकरा 5 बिग्यावर. हे किती सहज बोलणं आहे बघा. मी आज विचार करतो अरे खरं साहित्य तिथं होतं. महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विकास संस्थेचं ऑफिस मुंबईला आहे. माझ्या नावावर 90 कादंबऱ्या आहेत. मी जे ग्रामीण शब्द साहित्यामध्ये आणले त्याचा शब्दकोशामध्ये समावेश त्यांना करायचा होता. रोज एक दिवसाआड मला फोन यायचा. एके दिवशी मुंबईवरनं मराठी भाषा विकास संस्थेच्या अध्यक्षा वसुंधरा पेंडसे नाईक त्यांचा फोन आला आणि त्या मला म्हणाल्या बोधे सर तुमच्या कादंबरीत एक शब्द मला आठलाय. मी म्हटलं कुठला? म्हणाले वाक्य असं आहे रामा भांजाळला. म्हणले भांजाळणं म्हणजे काय? मी म्हटलं त्याचं काय आहे मॅडम? शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याला समांतर जाणारी दुसरी आमची साताऱ्याकडची म्हण सांगावी लागेल. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते, बाळासाहेब गिरमकर यांची अभिवादनपर भाषणं झाली. अनुराधा नागवडे, धनसिंग भोयटे, विठ्ठलराव काकडे, केशवराव मगर, सोपान थिटे, प्रेमराज भोयटे, प्राचार्य एकनाथ खांदवे, अर्चना गोरे, प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के आदींसह अनेक मान्यवर यावेळी हजर होते. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, S9 मीडिया, श्रीगोंदा.